दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. अहिल्यानगर शहरातील वंचित आणि बेघर नागरिकांना हक्काची घरकुलं मिळावीत या मागणीसाठी रिपब्लिकन सेना आता थेट मुंबईत धडक देणार आहे. पक्षाचे सरसेनापती आनंदराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी एप्रिल महिन्यात मुंबईतील आझाद मैदानावर भव्य आंदोलन छेडलं जाणार असून या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी अहिल्यानगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. नगर शहरात अनेक वर्षांपासून घरकुलांच्या प्रतीक्षेत असलेल्या गोरगरीब आणि वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन सेना सातत्याने पाठपुरावा करते. केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्ष घरकुले हवीत अशी भूमिका सुनील शिंदे यांनी मांडली. एप्रिलमधील आंदोलनात अहिल्यानगर जिल्ह्यातून हजारो नागरिक सहभागी होऊन सरकारचं लक्ष वेधणार आहेत. तसेच जिल्ह्यातील अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांविरोधातही आवाज उठवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आज आंबेडकर भवन, टिळक रोड ह्या इथे घरकुलाची मीटिंग घेतलेली आहे आणि ह्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे का 29 तारीख वरल्या महिन्याची 29 तारखेला इथून आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन करायचं ठरलेलं आहे. घरकुलासाठी जे घरकुलासाठी वंचित आहेत, गोरगरीब जे आज मी भाडं भरू शकत नाही आहे त्यांची साठी डायरेक्ट आझाद मैदानामध्ये घरकुलासाठी धरणं आंदोलन करायचे, बेमुदत धरणं आंदोलन करायचे तिथं. आज या ठिकाणी रिपब्लिकन सेना अहिल्यानगर बैठक आयोजित या ठिकाणी केली होती. आम्ही अहिल्यानगर दक्षिण रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेब हे सर्वसामान्याच्या आणि बहुजनाच्या कुटुंबामध्ये घराघरामध्ये कसे पोचतील असं या ठिकाणी आज याच्या बैठकीच्या नियोजनामध्ये ठरलेलं आहे की सर्वसामान्य गोरगरिबांना रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून जिथं अन्याय झाला तिथं न्याय देण्याचं काम आम्ही सर्वच रिपब्लिकन कार्यकर्ते, रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते, महिला आघाडीचे कार्यकर्ते आणि सर्वच जिल्ह्यामध्ये न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. आनंदराज या अहिल्यानगरमध्ये बघतो ना भविष्यामध्ये रिपब्लिकन सेनेची ताकद कशी वाढेल आणि सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेब यांचे हात कसे बळकट करता येईल अशा माध्यमातून आम्ही सर्वच पदाधिकारी या ठिकाणी झटलेलो आहोत आणि झटत राहणार आहे. आज आमच्या या बैठकीमध्ये काय महिला आघाडीतल्या लोकांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे. सुनीता मोरे असतील, त्यांचे सर्व महिला आघाडीतले काय महिला कार्यकर्ते असतील, तसे त्यांना आम्ही थोड्या 1 ते 2 दिवसात सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्येही त्यांना या ठिकाणी आम्ही प्रवेश देणार आहोत. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये या अहिल्यानगरमध्ये एक चांगल्या पद्धतीने रिपब्लिकन सेनेचे माध्यमातून संघटन वाढवण्याचं काम इथून करणार. आज आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये घरकुल योजना ही जी पूर्वीची 2012-13मध्ये जी राबवली ती काटोन खंडोबा असेल, आझाद मैदान असेल, तीच योजना या नगर शहरात राबवण्यासाठी जेणेकरून आजचे गोरगरीब लोकांना जे घरापासून वंचित आहे अशा लोकांना घरकुल मिळते. ह्या अशा माध्यमातून आम्ही घरकुलांसाठी येत्या 1.5 महिन्यात आम्ही या सर्वांना घेऊन आझाद मैदान या ठिकाणी
मे मुदत धरणे आंदोलन करणार आहोत. त्या धरणे आंदोलनामध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब हे देखील त्या ठिकाणी येऊन आमच्या सर्व अहिल्यानगरच्या वाशांना त्या ठिकाणी भेट देऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन संबंधित मंत्र्यांशी आम्ही चर्चा करणार. याच बैठकीत रिपब्लिकन सेनेच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून विविध भागातील सुनीता मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्ष विस्तार करून येणाऱ्या काळात सर्वसामान्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी संघटना अधिक बळकट केली जाईल असं यावेळी सांगण्यात आलं. या बैठकीला बाळासाहेब वाघमारे, नेहा जावळे, मंगल बरकडे, सुनीता मोरे, बबिता शिंदे, माधुरी शिंदे, बाळू कसबे, कृष्णा गाडे, सविता कवडे, गणेश प्रहार, पायल शिरसाट, मंदा शिंदे, सविता आंग्रे यासह जिल्हाभरातील रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर.